पण हे हे लोक शहजाद्याला म्हणतात की आम्ही तुमची दौलतीवर कारभारी म्हणून नेमणूक करू. काय शहजाद्याला या दौलतीचा कारभार? वाटल्यास निम्म राज्य पण देऊ. या संभाजीला पदच्युत करण्यासाठी तुम्ही आम्हाला आतून सहाय्य करा. हेच ना कवीजी. होय महाराज, हेच. आणि आम्ही इकडं आलमगिराचं पारिपत्य करण्याचे मनसुबे रचत बसलो. कवीजी कोण आहे त्या कटाचे सूत्रधार? अर्थात ते सांगायला तुम्ही कशाला पाहिजे? आमच्या अस्तरीतले निखारे आम्ही पुरते ओळखून आहोत. मातोश्री सोयराबाई साहेब, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो, हिरोजी फर्जंद. हिरोजी फर्जंद? राणी सरकार बाळाजी आवजी देखील. बाळाजी आवजी? आपले बाळाजी आवजी? वाचा हा खलिता. हिरोजी फर्जंद, बाळाजी आवजी, तुम्ही देखील. तर मग इमान आणि राजनिष्ठा या सोज्वळ शब्दांचे अर्थ आज बदनाम झाल्यासारखे वाटतात. ज्यांनी प्राणपणाला लावून या हिंदवी राज्याचा वृक्ष आजवर जतन केला, त्यांच्या सगळ्या श्रद्धा आणि निष्ठा विषप्रयोगानं काळ्या ठिक्कर पडल्यागत वाटतात. आमच्या अपरोक्ष रायगडावर चलतीत आहेत फक्त दोनच चलनी नाणी, विश्वासघात आणि फितुरी. राजमातेच्या डोळ्यात चलतोय तर फक्त आमचा राजमुकुट. मातबर मंत्र्यांच्या मनात जळतोय तो कुणा एका युवराज शंभू राजाबद्दलचा जुना पुराणा जळजळीत द्वेष. आणि वतनदार ते तर आपल्या वतनाचेच पायी. शांत व्हावं महाराज, आपण शांत व्हावं. कवीजी, आमच्याबद्दलची आठी, आमच्याबद्दलचा वैरभाव देखील आम्ही समजू शकतो. पण त्यापायी हे शहाणे सुरते मुत्सद्दी लोक कोणाला सजा देत आहेत? कोणत्या पुण्य श्लोकाचे थोर संकल्प धुळीला मिळवत आहेत याचा काही विचार? अरे अजगरासारखा फूतकाळ टाकीत उभ्या दौलतीचा घास गेलेला आलमगीर दाराशी जिबल्यासाठी उभा आहे. त्याला ठेचायचे मनसुबे रचाल का त्याच्या तोंडातल्या घासातच भाऊ बांधकी माजवाल? आपण शांत व्हावं महाराज, शांत व्हा. नाही राणी सरकार, नाही. हा गुंता कठीण आहे. या करंट्यांना जाग करणं आमच्या शक्ती पलीकडं. असं हताश होऊन चालणार नाही महाराज, असं नाउमेद होऊन भागणार नाही. परिस्थितीचं हे आव्हान देखील आपण पत्करलंच पाहिजे. ज्या निर्धारानं आलमगीराचा निपात करायची उभारी आपण दाखवली, त्याच निश्चयानं घरातल्या दुश्मनांचं पारिपत्यही आपण केलं तर पाहिजे. आता अटळच आहे राणी सरकार. पण 2-4 मंत्री फितूर झाले आणि सरदार मोगलांना मिळाले म्हणून उभं राज्य डळमळायला लागावं, इतकी थोरल्या महाराजांची पुण्याई खचित वांझोट